नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले MPSC PIQ बेस 1 मार्क फिक्स सिरीजमध्ये स्वागत आहे। आज आपण नाही का चालू घडामोडीचा भाग 2 पाहूया। आपण या आधी नाही का राजकीय घडामोडी घेतलेला आहे। आज आपण आर्थिक घडामोडी घेऊया आणि आपला सोर्स जे राहील सिम्प्लिफाईड पब्लिकेशनच राहील। 36, 37, 38 अंक हे घेणार आहोत। जवळपास 90 क्वेश्चन, 90 प्लस क्वेश्चन आहे, म्हणजे 95 आहे क्वेश्चन। तर नक्कीच पाहूया आपण आजचा व्हिडिओ। नक्कीच तुम्हाला नाही का इफेक्टिव्ह ठरणार आहे। तर बघा, पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे। नीति आयोगाला 10 वर्ष पूर्ण झाली आहे। नीति आयोगावर आपल्याला नाही का इकॉनॉमिक थ्रू सुद्धा प्रश्न विचारला जातो आणि या 10 वर्ष पूर्ण झाली हे इम्पॉर्टंट कासाठी आहे, कारण की आपल्याला पार्श्वभूमीवर प्रश्न विचारला जातो। तर तुम्ही नाही का वाचून घ्या, मी सांगतो फक्त थोडक्यात। नीति आयोगाच्या लॉंग फॉर्मवर विचारलेलं आहे, नॅशनल इन्स्टिट्यूशन ऑफ ट्रान्सफॉर्मिंग इंडिया। इन्स्टिट्यूट येते, इन्स्टिट्यूशन आहे उत्तर, म्हणून लक्षात ठेवायचं। नीतीमध्ये काय एन आहे ना शेवटी, इन्स्टिट्यूशन ION करायचं, नाऊन करायचं, एन येतील शेवटी, इन्स्टिट्यूटमध्ये येत नाही। तर लक्षात ठेवायचा। किंवा नीती आयोग मोठी संस्था आहे म्हणून मोठं स्पेलिंग असलं पाहिजे, जसं इन्स्टिट्यूटचं छोटं स्पेलिंग आहे, इन्स्टिट्यूशनचं मोठं आहे, असं लक्षात ठेवा। 1 जानेवारी 2015ला स्थापना झालेली आहे। पहिले अध्यक्ष जे होते नरेंद्र मोदी होते। पहिले उपाध्यक्ष कोण होते तर अरविंद पनगडिया सर होते। त्यानंतर पहिले सचिव कोण होते, ज्याला आपण मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणतो, CU म्हणतो, सिंधुश्री खुल्लर होते। आता कोण आहे, आता अध्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे, उपाध्यक्ष सुमन बेरी आहे, सचिव जे आहे किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी ज्याला आपण म्हणतो ते आहे BVR सुब्रमण्यम आहे। इतकं लक्षात ठेवा। पूर्वी कोणती संस्था होती तर पूर्वी होती नियोजन आयोग, त्या जागी ही आली 1 जानेवारी 2015 पासून। नियोजन आयोगाची स्थापना 15 मार्च 1950ला झालेली आहे, एवढं लक्षात ठेवा। आणि बाकीचे ज्यांची जे उद्दिष्ट आहे म्हणजे थिंक टँक म्हणून काम करते, सहकारी संघराज्यवाद, खालून वर पर्यंत काम करते, असं बरेच आहे जे तुम्ही बघून घ्या PIQ, कारण की आपल्याला इकॉनॉमिक्समध्ये प्रश्न आहे, मेन्सले सुद्धा आलेला आहे, इतकं सफिशियंट आहे, तुम्ही लक्षात घ्या। त्यानंतर बघा, 8वा वेतन आयोग कधी लागू होईल असा अंदाज आहे तर जानेवारी 2026, बस इतकं सफिशियंट आहे। बाकी काही वाचू नका, याच्यात काही अध्यक्ष 8वा वेतन आयोगाचा दिलेला नाही आहे, फक्त इतकंच म्हटलेलं आहे की जानेवारी 2026ला लागू होऊ शकते, त्यामुळे इतकं इम्पॉर्टंट नाही आहे। त्यानंतरचा प्रश्न बघा, मोस्ट फेवर नेशन, भारताचा दर्जा निलंबित कोणी केला हे लक्षात ठेवजा, तर केला होता स्वित्झर्लंड यांनी। आणि मोस्ट फेवर नेशन कशा संबंधी आहे, दुहेरी कर टाळण्यासाठी, फक्त इतकंच लक्षात ठेवा, स्वित्झर्लंडनं निलंबित केलं भारताले, बाकी इम्पॉर्टंट नाही आहे याच्यात। त्यानंतर बघा, चौथा क्वेश्चन्स, GST परिषदेची 55वी बैठक कुठे पार पडली तर जैसलमेर राजस्थान येथे झाली। यांचे अध्यक्ष जे असते ते निर्मला सीतारामन आहे। महत्त्वाचा निर्णय काय झाला आहे लक्षात ठेवा, जीन थेरपीला नाही का GST मधून नाही का सूट देण्यात आली आहे, लक्षात ठेवा। जीन थेरपीला GST मधून पूर्ण सूट देण्यात आली, लक्षात ठेवा। आणि GST परिषद जी आहे ते कोणत्या कलमात आहे तर कलम 279A, घटनात्मक संस्था आहे। त्यानंतर याचे अध्यक्ष कोण असते तर केंद्रीय अर्थमंत्री असते, पदसदस्य सचिव जे असते केंद्रीय महसूल सचिव असते। इतकीच माहिती सफिशियंट आहे आपण प्रश्नाबद्दल। त्यानंतरचा क्वेश्चन बघा, तंबाखू व तंबाखूजन्य उत्पादने आणि सोडायुक्त पेये यावर किती टक्के GST आकारण्याची शिफारस केली आहे तर लक्षात ठेवा 35% आहे। पूर्वी 28% होता, आता वाढवण्यात आला 60%, म्हणजे 35% झाला। यापूर्वी आपल्याला विचारलं होतं क्रिप्टोकरन्सीवर किती टक्के होता तर 30% होता, त्यावेळेस नवीन लागू झाला। आता लक्षात ठेवायचं आहे तंबाखू व तंबाखूजन्य किती आहे 35%। यासाठी नाही का कोणाच्या अध्यक्षतेखाली मंत्रिगट स्थापन करण्यात आला तर लक्षात ठेवायचा, बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी, उपमुख्यमंत्री आहे सम्राट चौधरी, तिथं मुख्यमंत्री घेण्यात आलं, उपमुख्यमंत्री आहे, हे काही महत्त्वाचं नाही आहे, पण सम्राट चौधरी समिती लक्षात ठेवायचा। 35% आणि तंबाखू, सध्या GSTचा स्लॅब आहे 5, 12, 18, 28, एक आहे। त्यानंतर लक्षात घ्या, महाराष्ट्राचा 6वा वित्त आयोग स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे। 6वा वित्त आयोग, याचे अध्यक्ष कोण आहे मुकेश खुल्लर होते, परंतु 1 ऑगस्ट 2025 रोजी नाही का मुकेश खुल्लर यांचे निधन झाले, तर त्याऐवजी नाही का नितीन करीर आहे सध्या। परंतु लक्षात घ्या, तारीख लक्षात ठेवायचा, 1 ऑगस्ट 2025चा जर उल्लेख आला पूर्वीचा तर उत्तर लिहायचं मुकेश खुल्लर, आणि जर नंतरचा आला 1 ऑगस्टच्या तर नितीश करीर, लक्षात ठेवा, कारण की वित्त आयोग आपल्याला महत्त्व आहे। आणि हे जे मंजूर कधी राहील 1 एप्रिल 2026 ते 23 मार्च 2031, 5 वर्षासाठी असते।
मग याच्यात काही पार्श्वभूमी आहे, जशी की बा आपल्याला 73 घटना दुरुस्ती, 74 घटना दुरुस्तीमध्ये तरतूद आहे 243 आय आणि 74 मध्ये 243 वाय. याला आय वाय लक्षात ठेवायचा, आय वाय, कारण की पहिले 73 येते मग 74 आय वाय लक्षात ठेवायचं. आणि वित्त आयोग पहिला कधी स्थापन झाला होता, तर 22 एप्रिल 1994 पहिला वित्त आयोगाचा अध्यक्ष लक्षात ठेवा शांताराम घोलप, चौथा JP डांगे, पाचवा विश्वनाथ गिरिराज, आणि आता 6वा होता ते आहे मुकेश खुल्लर आणि नितीन करी. 2 पैकी तुम्ही लिहू शकता. क्वेश्चन्स. मित्रा डिजिटल प्लॅटफॉर्म कोणी सुरू केला? मित्रा डिजिटल प्लॅटफॉर्म कोणी सुरू केला? तर सेबीने लक्षात ठेवा. सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया याची स्थापना झाली 1988 याला वैधानिक दर्जा मिळाला 1992 लक्षात ठेवायचे. मुख्यालय मुंबई इथे आहे. हे काय करते? शेअर बाजार संबंधी जे काही गोष्टी आहेत यावर नियंत्रण ठेवण्याचं काम करते, लक्षात ठेवजा. याची स्थापना कोणत्या समितीच्या शिफारसून झाली? लक्षात ठेवजा. पटेल समितीनुसार, विमल पटेल वाटते, परंतु वैधानिक दर्जा जी आहे नरसिंह समितीनुसार मिळालेला आहे. हे सुद्धा नोट डाऊन करून ठेवा. त्यानंतर लक्षात घ्या, मित्राचा लॉंग फॉर्म आहे म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट ट्रेसिंग अँड रिट्रीव्हर्स असिस्टमेंट. कधी कधी लॉंग फॉर्म विचारला जाते, परंतु लक्षात ठेवा, फक्त नुसतं वाचला तरी हरकत नाही. फक्त मित्रा कोणी डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू केला लक्षात ठेवजा, सेबीने. त्यानंतरचा क्वेश्चन बघा. केंद्र सरकारने राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी म्हणजे GDP मोजण्यासाठी नवीन आधारभूत वर्ष ठरवण्यासाठी कोणती समिती नेमली आहे? तर लक्षात ठेवजा विश्वनाथ गोल्डर समिती आहे. आपण यापूर्वी बिन राष्ट्रीय उत्पन्नामध्ये कव्हर केली, परंतु करंटमध्ये सुद्धा विश्वनाथ गोल्डन समिती. कोणता आधारभूत वर्ष सांगितले आणि 2011 ऐवजी आता 2022 करा म्हणते. तर लक्षात घ्या, आपण मागच्या आपल्याला ग्रुप सी प्रीला सुद्धा प्रश्न आला होता, आता झाली ना 25ला. तर कोणतं आधारभूत वर्ष आहे 93च्या जागी, तर 99 होतं त्यावेळेस. तर आपल्याला हे 8-9 लक्षात ठेवावं लागते. जसं की पहिलं 1948, मग 1960, 70, 80, 93, 99, मग येते 2004, मग 2011, आता 11चे दुप्पट करायची 22. एवढं लक्षात ठेवा. समिती गिमिती दिलेली आहे, लक्षात घेऊन घ्या तुम्ही. त्यानंतर क्वेश्चन बघा. कोणत्या देशाने रिसिप्रोकल टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे? तर अमेरिका आहे, लक्षात घ्या. क्वेश्चन बघा. RBIने राधाश्याम राठोड कार्यगट कशासाठी स्थापन केला? ते वित्तीय बाजार जे असते त्यामध्ये नाही का व्यापार आणि सेटलमेंट वेळेचा नाही का आढावा घेण्यासाठी, म्हणजे वेळेला फार महत्त्व, कसं मॅनेजमेंट करायचं त्या संबंधी वित्तीय बाजार, लक्षात ठेवा. त्यानंतरचा राष्ट्रीय शहरी आणि सहकारी वित्त विकास महामंडळाच्या कॉर्पोरेट कार्यालयाचे उद्घाटन कुठे करण्यात आले? तर लक्षात ठेवा मुंबईला झाले. आणि आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष आहे आता 2025, हे सुद्धा लक्षात ठेवा. याच्यावर प्रश्न येणार आहे, समोर दाखवतो तुम्हाला. जगातील मोबाईल उत्पादनात भारताचा क्रमांक हा 2रा लागतो, पहिला चीनचा आहे. इथं थोडंसं करेक्ट करजा, मी व्हिएतनामला 2 लिहिलेलं आहे, व्हिएतनाम 3वर आहे, तर भारत हा 2रा आहे, लक्षात ठेवजा. राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण म्हणजे NSSचा 75वा वर्धापन दिन साजरा केला. याचे मुख्यालय कुठं आहे? नवी दिल्ली आहे ते, आणि नवी दिल्लीला साजरा केला. हे काही इतकी इम्पॉर्टंट नाही आहे. NSSची स्थापना 1950ची आणि पुनर्रचना 1970ची आहे. आणि NSS आपण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाचत असतो. नेमकं तुम्हाला माहीत आहे काय वाचायचं, यांचे काय घरगुती सर्वेक्षण केले जाते. CDS, UPS, CWS असे काही आहे, ते आपण घेतलेलं आहे, किंवा आपण आता बेरोजगारीमध्ये कव्हर करू, आपण घेणार आहोत इकॉनॉमिक्समध्ये, तर घेऊ डिटेल. नेक्स्ट क्वेश्चन बघा. देशातील पहिले कॅम्पस ब्लॉकचेन चलन कोणते आहे? ब्लॉकचेन चलन तर बीम कॉइन आहे, लक्षात ठेवा. असे विचारते आयोग. वन परिसंस्थेला ग्रीन GDPशी जोडणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? तर छत्तीसगड आहे. महत्त्वाचा क्वेश्चन आहे, ग्रीन GDPशी जोडणारे पहिले राज्य कोणते जे वन परिसंस्थेला? तर छत्तीसगड. हे इम्पॉर्टंट आहे क्वेश्चन हा. भारत कोणत्या देशाच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकून जगातील 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनणार आहे 2026 मध्ये? तर जपानला मागे टाकणार आहे, लक्षात ठेवा. पहिली अमेरिका, मग चीन, 3ला जर्मनी आहे, 4था भारत आहे, आणि 5ला जपानी, असं यांचं म्हणणं आहे. त्यानंतर बघा. नॅशनल कोऑपरेटिव्ह बँकच्या 13 शाखांचे कोणत्या बँकेत विलीनीकरण करण्यात आले? तर कॉस्मस बँक, लक्षात ठेवा. नॅशनल कोऑपरेटिव्ह बँकचं नाही का कशामध्ये विलीन झालं? तर कॉस्मस बँक. इतकं महत्त्वाचं आहे. भारताला सर्वाधिक रेमिटन्स प्राप्त झालेला आहे, तुम्हाला तर माहीतच आहे, भारताला मिळतच असते. आणि 2 नंबरला मेक्सिको आहे. सॉफ्टवेअर निर्यातीत देशात अव्वल राज्य कोणतं आहे? तर बँगलोर आहे. सॉफ्टवेअर कुठं आहे? बँगलोर, कारण इलेक्ट्रॉनिक सिटी आहे, लक्षात ठेवा बँगलोर. जुलै सप्टेंबर 2024
च्या तिमाहीत कोणत्या देशाने भारताला सर्वाधिक थेट परकीय गुंतवणुकीचे योगदान दिले, म्हणजे FDI दिला, तर सिंगापूर दिला, लक्षात ठेवा. भारत सरकारने विंडफॉल टॅक्स रद्द केलेला आहे. विंडफॉल टॅक्स भारत सरकारने रद्द केला, परंतु कशावर लावतात हे? हवाई टर्बाईन, इंधन, कच्चे तेल, पेट्रोल, डिझेल, म्हणजे कंपनीला जे अचानक झालेला नफा असते ना त्यावरला जाते, लक्षात ठेवा. विचारू शकते कोणता टॅक्स रद्द केला, इम्पॉर्टंट नाही आहे, परंतु असो बा एकदा तरी वाचून आपण. त्यानंतरचा क्वेश्चन, पंतप्रधान सूर्यघर मोफत बिजली योजना अंतर्गत छतावरील सौर स्थापनाची सर्वाधिक संख्या कुठे आहे? तर गुजरातमध्ये आहे आणि महाराष्ट्र 2 वर आहे, हे लक्षात ठेवा. जगातील पहिला ग्रीन स्टील टॅक्सॉनॉमीचे अनावरण कोणी केले आहे? लक्षात ठेवा. ग्रीन स्टील टॅक्सॉनॉमीचे म्हणता, तर ते भारतच आहे, जगातील पहिला आहे, महत्त्वाचा आहे. ग्रीन स्टील आला तर महाराष्ट्र. त्यानंतर जगातील सर्वात मोठ्या सोन्याच्या बारचे अनावरण, सोन्याचा बारचं अनावरण केलेलं आहे जगातील, तर कुठं आहे? तर दुबई, UAE, लक्षात ठेवा. राष्ट्रीय सहकार धोरण 2025 कधी जाहीर झाली? तर 24 जुलै 2025ला, लक्षात ठेवा. 24 जुलै 2025ला कोण जाहीर केलं होतं? तर अमित शहा, आणि पहिले सहकार मंत्री हेच आहे, जाहीर केले होते यांनी. त्यानंतर बघा, धोरणाचा मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर सुरेश प्रभू होते, लक्षात ठेवा. हे राष्ट्रीय सहकार धोरणाचा मसुदा कोणी तयार केला? तर सुरेश प्रभू. त्यानंतर लक्षात घ्या, ही स्वातंत्र्यानंतर किती धोरण होते? तर दुसरी होते, पहिली होती 2002चे. याचे उद्दिष्ट आहे 50 कोटी लोकांना सहकार क्षेत्राशी जोडणे. 50 कोटी, लक्षात ठेवायचं. असं नॉर्मली कधी कधी विचारलं जाते रँडमली, कारण की धोरण आहे. तर 50 कोटी लोकांना काय? सहकार क्षेत्राशी जोडणे. ध्येय आहे याचे सहकारचे समृद्धीच्या माध्यमातून 2047 पर्यंत विकसित भारताची उभारणी करणे. आता काही थोडक्यात माहिती बघा. आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 2025, लक्षात ठेवायची थीम, सहकारी संस्था एक चांगले जग निर्माण करते, लक्षात राहते. सहकारी संस्था एक चांगले जग निर्माण करते. सहकार मंत्रालयाची स्थापना झाली 2021ला, पहिले सहकार मंत्री होते अमित शहा. सहकार हा विषय राज्यसूचीतला आहे. घटनात्मक दर्जा मिळालेला 97 घटना दुरुस्ती 2011 लागू झाली होती 5 फेब्रुवारी 2012ला. हे राज्यसेवा मेन्सला विचारलेलं आहे, कधी लागू झाली ती? तर 5 फेब्रुवारी 2012. जुना क्वेश्चन आहे 18-19चा, लक्षात ठेवा. पहिले सहकार विद्यापीठ, लक्षात ठेवा, आनंद गुजरात इथे आहे, लक्षात ठेवा. हे करंटचं आहे, पहिले सहकार विद्यापीठ. आणि सहकार वर्ष कधी आहे? 2025, इतकं लक्षात ठेवा. त्यानंतरचा क्वेश्चन बघा, SBI ला 70 वर्ष पूर्ण झालेली आहे, तर लक्षात ठेवा. SBI ला 70 वर्ष पूर्ण झाली, काही इम्पॉर्टंट नाही आहे, परंतु पार्श्वभूमीवर आपला प्रश्न विचारते इकॉनॉमिक. जसं की SBI स्थापना कधी झालेली आहे? 1 जुलै 1955ला. इम्पिरियल बँक होते ना, ज्या कशाला म्हणतो? बँक ऑफ बेंगॉल, बँक ऑफ मद्रास, बँक ऑफ मुंबई, या तिन्ही बँकाला आपण इम्पिरियल बँक म्हणतो. याची स्थापना झाली 1921ला. आणि या तिन्ही बँकेचे राष्ट्रीयकृत करून SBI ची स्थापना झाली कधी? 1 जुलै 1955ला. कोणाच्या समितीनुसार? AD गोरवाला समिती. याचे मुख्यालय आहे आपलं मुंबईला, इतकं लक्षात ठेवा. त्यानंतरचा क्वेश्चन लक्षात घ्या. मॉर्गन स्टॅनली अहवालानुसार महाराष्ट्राची GDP $1 ट्रिलियन पर्यंत पोहोचू शकते म्हणते. म्हणजे यांच्या अहवालानुसार, स्टॅनली अहवालानुसार महाराष्ट्राची GDP $1 ट्रिलियन पर्यंत पोहोचू शकते. तर काही महाराष्ट्राचे काही काम आहे बघा. भारतीय राज्यात नाही का महाराष्ट्राचा GDP जास्त आहे म्हणते, म्हणजे GDP सर्वात जास्त कोणाचा आहे भारतात? भारतीय राज्यात महाराष्ट्राचा आहे. त्यानंतर जगातील महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राचा क्रमांक हा इथं लागतो, 28वा लागतो. आणि महाराष्ट्राचा GDP कोणा समान आहे? तर सिंगापूर समान आहे, लक्षात ठेवा. असं येणार नाही, परंतु कधी असं लक्षात ठेवायचं की बा असं विचारलं बा की महाराष्ट्राचा GDP कोणत्या देशात समान आहे? तर सिंगापूर आहे. आणि महाराष्ट्र GDP मध्ये सर्वात जास्त म्हणजे भारतात आपलाच क्रमांक आहे. आणि जगात अर्थव्यवस्था कितवी आहे? तर 28वी आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर लक्षात घ्या, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडने कार्यालय कुठे सुरू केले? तर दुबई, UAE येथे, लक्षात ठेवा. सेलनं. युरोझोन चलन स्वीकारणार 21वा सदस्य देश, लक्षात ठेवा, महत्वाचा आहे. युरोझोन कोणी स्वीकारले? युरोपियन युनियनचं चलन असते, हे बल्गेरिया देशानं. जागतिक गुंतवणूक अहवाल कोण जाहीर करते? सर्व 2025चा आहे. ग्लोबल इन्व्हेस्टमेंट रिपोर्ट कोण जाहीर करते? UNCTAD, याला आपण अंगठाळे असे म्हणतो. याचे मुख्यालय सुद्धा नाही का जिनिव्हा येथे आहे, लक्षात ठेवा. 2024ला भारताची FDI घटलेली आहे 1.9%. या अहवालानुसार सर्वाधिक FDI प्राप्त देश कोणता आहे? अमेरिका आहे.
आणि सर्वाधिक नाही का FDI बाह्य प्रवाह प्राप्त देश बी सुद्धा अमेरिकाच आहे. भारत FDI प्राप्त देशमध्ये भारताचा क्रमांक 15वा आहे आणि बाह्य प्रवाहात भारताचा 18वा क्रमांक आहे. महत्त्वाचं नाही आहे, परंतु रँडमली लक्षात असलं तर आलं तुमच्या. सर्वाधिक FDI प्राप्त राज्य कोणते आहे तर महाराष्ट्र आहे, त्यानंतर कर्नाटक. न्यू डेव्हलपमेंट बँकेचा सदस्य देश विचारू शकते, आपल्याला नवीन झालेले आहे तर लक्षात घ्यायचा. मार्च 2025ला नाही का 11वा झालता इंडोनेशिया, लक्षात ठेवजा पहिले हा. आणि आता 12वा 13वा झाला. 12वा कोण आहे कोलंबिया आणि उझबेकिस्तान. हे 5 जुलै 2025चं करंट अफेअर आहे, कोलंबिया आणि उझबेकिस्तान, लक्षात ठेवजा. 10वा विचारला तर इंडोनेशिया लिहायचं, सॉरी 11वा विचारला तर इंडोनेशिया लिहायचं, 12 13वा विचारला तर कोलंबिया आणि उझबेकिस्तान. आणि न्यू डेव्हलपमेंट बँक कशा संबंधी आहे ते ब्रिक्स. याची स्थापना झाली 2014ला, मुख्यालय शांघाय चीन आणि आता सध्या अध्यक्ष आहे न्यू डेव्हलपमेंट बँकेचे दिल्मा रोसेफ, लक्षात ठेवजा. त्यानंतर GST संकलनात आवर राज्य कोणतं आहे लक्षात ठेवजा, महाराष्ट्रच आहे. GDP मध्ये महाराष्ट्र, GST म्हणजे एकत्रित करण्यात किंवा GST मिळवण्यात, महसूल प्राप्त करण्यात सुद्धा नाही का महाराष्ट्रच आहे. मलेशियाच्या पाम तेल बियाण्यांचा सर्वात मोठा आयातदार देश कोण आहे तर भारत आहे, लक्षात ठेवजा. मलेशियाचं पाम तेलात सर्वात मोठा आयातदार देश भारत आहे. त्यानंतरचा क्वेश्चन, गोरबिया सौर ऊर्जा प्रकल्प कुठे आहे लक्षात ठेवजा, बिकानेर राजस्थान आहे. विकसित केला झेलेस्ट्रा इंडियाने, फक्त लक्षात ठेवजा. गोरबिया सौर ऊर्जा प्रकल्प कुठे आहे राजस्थानमध्ये आहे. विदर्भातील पहिला एकात्मिक पोलाद प्रकल्प कुठे सुरू करण्यात आला, विदर्भातील पहिला आहे म्हणून कोणसरी, गडचिरोली. SSD म्हणजे सॉइल स्टेट ड्राईव्ह चे उत्पादन करणारा पहिला स्वदेशी ब्रँड कोणता आहे, पहिला आहे SSDचा, लक्षात ठेवजा. तर त्याचं नाव आहे मिफी, असे विचारते आयोग. SSD म्हणजे सॉलिड स्टेट ड्राईव्हचे उत्पादन करणारा पहिला स्वदेशी ब्रँड मिफी आहे हा. त्यानंतर कॅफी 3 आणि कॅफी 4 नियमनाचा संबंध कशा संबंधी आहे तर लक्षात ठेवजा. पेट्रोल, डिझेल, LPG, CNG जे गॅसेस असतात यामध्ये नाही का 3500 किलोमीटरपेक्षा कमी वजनाच्या सर्व प्रवासी वाहनामध्ये इंधन कार्यक्षमता वाढवण्यासाठी, हे इंधन कार्यक्षमता वाढवण्यासाठी आहे, लक्षात ठेवजा. पण आणि CO2चे उत्सर्जन कमी करण्यासाठी, म्हणजे कार्बन डायऑक्साईडचे इंधन कार्यक्षमता वाढवायची आपल्याला आणि कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन कमी करण्यासाठी आहे. याचा लॉंग फॉर्म लक्षात ठेवजा, CAFEचा कॉर्पोरेट ॲव्हरेज फ्युअल इफिशियन्सी, म्हणजे फ्युअल इफिशियन्सी आहे, लक्षात ठेवा, म्हणजे इंधनाची कार्यक्षमता वाढण्यामध्ये. कधी कधी विचारलं जाते डायरेक्ट हे नियम कशा संबंधी आहे, तर थोडं लक्षात घ्यायचं. त्यानंतर PM विकास योजनेअंतर्गत PM विकास प्रशिक्षण केंद्र कुठे सुरू करण्यात आले तर नवी दिल्ली, टिळकनगर, लक्षात ठेवजा. त्यानंतर $4 ट्रिलियन बाजार मूल्य गाठणारी जगातील पहिली कंपनी कोणती आहे लक्षात घ्या, $4 ट्रिलियन, त्याचं आहे उत्तर Nvidia, लक्षात ठेवजा Nvidia. टेस्ला कंपनीने भारतातील पहिल्या विक्री केंद्राचे उद्घाटन कुठे करण्यात आले आहे, टेस्ला कंपनी माहिती आहे एलन मस्कची, तर कुठे गेली आहे तर मुंबई वांद्रे कुर्ला येथे, लक्षात ठेवजा. 2030 पर्यंत $20 अब्ज व्यापाराचे उद्दिष्ट कोणत्या दोन देशाच्या द्विपक्षीय व्यापाराचे उद्दिष्ट आहे तर भारत आणि ब्राझील, असं लक्षात ठेवजा. फक्त $20 अब्ज बघ कोणाचं उद्दिष्ट आहे तर भारत आणि ब्राझील दोघं करणार आहे. त्यानंतर लक्षात घ्या UPIचा लॉंग फॉर्म लक्षात ठेवजा, युनिफाईड पेमेंट इंटरफेस सेवा देणारा पहिला कॅरिबियन देश कोण आहे तर त्रिनिदाद टोबॅगो. आणि एकूण 8वा देश आहे, 8वा देश राहू द्या, परंतु पहिला कॅरिबियन देश कोण आहेत म्हटलं त्रिनिदाद टोबॅगो, लक्षात ठेवजा. त्यानंतरचा क्वेश्चन बघा, देशातील नाही का पहिले सहकार विद्यापीठ, आता बोललो ना की कुठे आहे आनंद गुजरात, आणि नाव काय आहे त्रिभुवन विद्यापीठ, लक्षात ठेवजा. व्यावेक्स स्टार्टअप चॅलेंज 2025 कोणत्या मंत्र्याने सुरू केला लक्षात ठेवजा. व्यावेक्स स्टार्टअप चॅलेंज विचारला तर माहिती प्रसारण मंत्रालय. आणि कला सेतू चॅलेंज सुद्धा नाही का याने सुरू केलेला आहे. चॅलेंज शब्दाला बघा याच्यात चॅलेंज आहे, व्यावेक्स स्टार्टअप चॅलेंज, कला सेतू चॅलेंज, माहिती प्रसारण मंत्रालय, असे विचारते आयोग आपल्याला कधी कधी. SBIने कोणत्या दोन नवीन ग्लोबल ट्रेंड फायनान्स सेंटरचे उद्घाटन केले आहे तर कोलकाता आणि हैदराबाद, लक्षात ठेवजा. इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टरची स्थापना कुठे करण्यात आली नोएडा येथे, ग्रेटर नोएडा. त्यानंतरचा सागरी क्षेत्रातील भारतातील पहिल्या बिगर नॉन बँकिंग वित्तीय कंपनी कोणती आहे म्हणते. सागरी क्षेत्रातील भारतातील पहिली बिगर नॉन बँकिंग वित्तीय कंपनी आहे सागरमाला, लक्षात ठेवजा. युरोपियन सेंट्रल बँकेच्या अहवालानुसार सर्वात मोठी राखीव मालमत्ता कोणती आहे
तर सर्वात मोठी राखीव मालमत्ता आहे डॉलर, त्यानंतर इथे सोने, त्यानंतर युरो. हेडिंग होतं आपल्या करंटमध्ये की दुसऱ्या नंबरची विचारलं होतं तर सोने आहे. तर त्यानंतर देशातील सर्वात मोठी इन प्लांट ऑटोमोबाईल्स रेल्वे सायडिंग लॉन्च कोठी सुरू केली? तर मानेसर हरियाणा. देशातील सर्वात मोठी इन प्लांट ऑटोमोबाईल रेल्वे आहे, देशातील पहिली आहे, त्यामुळे लक्षात ठेवा मानेसर हरियाणा. त्यानंतरचा क्वेश्चन बघा, RBIने नाही का आपले आंध्र प्रदेशमधील प्रादेशिक कार्यालय कोठे स्थलांतरित केले? तर लक्षात ठेवा विजयवाडा. RBIने अनुसूचित बँकेचा दर्जा मिळवणारी भारतातील 50वी आणि पुण्यातील तिसरी सहकारी संस्था कोणती? कारण की बघा अनुसूचित आहे परंतु 50वी आहे म्हणून लक्षात ठेवा विश्वेश्वर सहकारी बँक आहे पुणेची. आणि आपल्याला इकॉनॉमिक्समध्ये विचारलं जाते की अनुसूचित बँका आणि बिगर अनुसूचित बँका कोणत्या अनुसूचित आहे? तर दुसऱ्या अनुसूचित आहे. ज्या बँका नाही का दुसऱ्या अनुसूचित आहे त्याला अनुसूचित बँका म्हणतो, आणि ज्या बँका नाही का बिगर अनुसूचित मध्ये त्याला म्हणजे दुसऱ्या अनुसूचित नसलेल्या बँकांना आपण बिगर अनुसूचित म्हणजे दुसरी अनुसूचित इम्पॉर्टंट हा लक्षात ठेवा. नागपूरमध्ये हेलिकॉप्टर कारखाना सुरू करण्यात आला. डायरेक्ट विचारू शकते हेलिकॉप्टर कारखाना नागपूरमध्ये सुरू झाला, महत्त्वाचं नाही परंतु लक्षात ठेवा. जागतिक बँकेने जागतिक दारिद्र्य रेषा नाही का $2.15 वरून किती केली आहे? हे दारिद्र्य म्हणून विचारू शकते. तर किती? तर 3% $3 केली आहे, लक्षात ठेवा $3. मुंबई शेअर बाजारात रोख्याची नोंदणी करणारी राज्यातील पहिली महानगरपालिका कोणती आहे? तर पिंपरी चिंचवड आहे, लक्षात ठेवा. हे ग्रीन म्युनिसिपल बॉन्ड संबंधी आहे, लक्षात ठेवा. क्लायमेट रिस्क इन्फॉर्मेशन सिस्टीम सुरू करण्याची घोषणा कोणी केली आहे? क्लायमेट रिस्क इन्फॉर्मेशन. तर RBI लक्षात ठेवा हवामान संबंधी नाही आहे या RBI. रिस्कमध्ये R आहे, RBI मध्ये R आहे, लक्षात ठेवा. तर जगातील सर्वात मोठा कर्ज देणारा देश कोणता आहे? तर कर्ज देणारा देश आहे जर्मनी. कर्जमध्ये ज आहे शब्द, ज वरून जर्मनी, लक्षात ठेवा. जपानला मागे टाकले यांनी, विचारू शकते. कापड वस्तूच्या निर्यातीत अव्वल राज्य कोणतं आहे? तर तामिळनाडू आहे, लक्षात ठेवा. IMF नुसार सर्वाधिक कर्ज आणि GDP गुणोत्तर असलेला देश कोणता? IMF नुसार सर्वाधिक कर्ज आणि GDP गुणोत्तर असलेला देश आहे पहिला सुदान. मुंबईतील व्हॅवेस परिषदेत PM मोदींनी कोणत्या इकॉनॉमिकचा पुरस्कार केलेला आहे? मुंबईत नाही का व्हॅवेस परिषद झाली, तिथे मोदीने नाही का ऑरेंज इकॉनॉमीचा म्हणजे ज्याला आपण क्रिएटिव्ह इकॉनॉमिक म्हणतो याचा पुरस्कार केला, लक्षात ठेवा. ऑरेंज येलो अशी टाकू शकते. AI वर चालणारा देशातील पहिला गोल्ड मेल्टिंग ATM चिप कोठे अनावरण करण्यात आलेले आहे आणि ती कोणती कंपनी आहे? लक्षात ठेवा हैदराबाद येथे केले आणि गोल्ड सिक्का कंपनी आहे, लक्षात ठेवा. हैदराबाद महत्त्वाचा आहे पहिला आहे एक. तर ग्लोबल फायनान्स मासिकाने 2025 साठी कोणत्या बँकेला जगातील सर्वोत्कृष्ट ग्राहक बँक घोषित केली आहे? लक्षात ठेवा SBI सर्वोत्कृष्ट ग्राहक बँकचा दर्जा दिलेला आहे, तर महत्त्वाचा आहे. 2025 मध्ये कोणत्या राज्याने नाही का अंतराळ औद्योगिक धोरण सुरू केले आहे? हे विचारू शकते. IMP करा. कोणत्या राज्याने अंतराळ औद्योगिक धोरण सुरू केले आहे? तर तामिळनाडू. UPI वर आधारित डिजिटल पेमेंट सिस्टीम सुरू करणारा पहिला आफ्रिकन देश, लक्षात ठेवा नामिबिया. हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि पहिला कॅरिबियन देश विचारला होता आपल्याला, ते त्रिनिदाद टोबॅगो, लक्षात ठेवा. PM मोदींनी मन की बातच्या 123व्या कार्यक्रमात कोणत्या रेशीमला अहिंसा सिल्क असा किताब दिला? तर एरी सिल्क आहे, लक्षात ठेवा. हे विचारू शकते एरी सिल्क. कोणती कंपनी स्थापित अक्षय ऊर्जा क्षमता 15 GW ओलांडणारी पहिली कंपनी ठरली आहे? अदानी ग्रीन, लक्षात ठेवा. सरकारी मार्केट प्लेसद्वारे डिजिटल खरेदीमध्ये कोणते राज्य अव्वल कामगिरी करत आहे? तर उत्तर प्रदेश. कॉर्पोरेट भवनचे उद्घाटन कोठे करण्यात आले? क वरून, लक्षात ठेवा कोलकाता. एक परिवार एक बँक हे कोणत्या बँकेचे ब्रीदवाक्य आहे? बँक ऑफ महाराष्ट्र. एक परिवार एक बँक. त्यानंतरचा बघा गिफ्ट सिटी येथे नाही का गिफ्ट सिटी येथे नाही का निसेक्स वर बॉन्डची नाही का नोंदणी करणारी पहिली परदेशी संस्था कोणती आहे? तर DFCC बँक आहे, लक्षात ठेवा. उद्योग क्रांती उपक्रम कोणत्या राज्याने सुरू केला? उद्योग क्रांती म्हणताय तर पंजाबनं, लक्षात ठेवा. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत भारतातील पहिले प्रमाणित ग्रीन म्युनिसिपल बॉन्ड यशस्वीरित्या जारी केले कोणी केले? तर गाझियाबाद नगर निगम, लक्षात ठेवा. हा महत्त्वाचा आहे, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत आहे. भारतातील सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश कोणता आहे? तर अमेरिका आहे. पहिले चीन होता, आता अमेरिका, लक्षात ठेवा. ही विचारू शकते आपल्याला. इकॉनॉमिक्स टॉपिक कोणता आहे? व्यापार व व्यवहार तोर्स मधला आहे, रिलेट करता येते आपल्याला. 43 प्रादेशिक ग्रामीण बँका एकत्र करून किती प्रादेशिक ग्रामीण बँका
करण्याचं उद्दिष्ट आहे. म्हणजे 48 होते, आता किती करण्यात आले, 43 होते, आता 28 करण्यात येत आहे. हा महत्त्वाचं आहे. आणि यासाठी एक राज्य प्रादेशिक ग्राम हे यांनी सुरू केलेलं आहे, त्यामुळे इनिशिएटिव्ह. म्हणून याच्यावर पार्श्वभूमीवर प्रश्न आपल्याला बँक थ्रू, जसं प्रादेशिक ग्रामीण बँकेची स्थापना कधी झाली, 2 ऑक्टोबर 1975ला. कायदा 1976चा आहे, कन्फ्युजन होऊ नका. कायदा पहिले येत असते, पण याच्या बाबतीत नाही का नंतर आला. त्यानंतर याचे मुख्यालय मुंबईला आहे. त्याच्यानंतर याची समिती आहे नरसिंह समिती, लक्षात ठेवजा. प्रादेशिक ग्रामीण बँक नाही का सूक्ष्म कर्ज देत असते, हा इतकं लक्षात ठेवा. आणि प्रादेशिक ग्रामीण बँकेचे नियंत्रण कोण करते, तर RBI करते. आणि पर्यवेक्षण कोण करते, तर नाबार्ड करते, लक्षात ठेवजा. RBIला नाही का 90 वर्षे पूर्ण झालेली आहे. तेच RBIला आपल्याला पार्श्वभूमी पाठ करणं आवश्यक आहे. RBIची स्थापना 1 जुलै 1935ला झाली आणि कायदा 1934चा आहे. मुख्यालय मुंबई येथे आहे. सुरुवातीचे 2 वर्ष मुख्यालय कुठं होतं, कोलकाता येथे होतं. 1937 पासून मुंबईला आहे. राष्ट्रीयकरण झाले 1 जानेवारी 1949 रोजी. आणि बाकीचा आपण नाही का RBIवर घेऊ आपण व्हिडिओ इकॉनॉमिक्समध्ये, तर कव्हर करू. सध्या RBIचे गव्हर्नर पाहून घ्यायचा कोण आहे तर. RBIच्या चलनविषयक धोरणाला सुद्धा 90 वर्षे पूर्ण झाली. पहिले चलनविषयक जो धोरण लागू केले होते त्यावेळी 2च पद्धती वापरल्या होत्या संख्यात्मक, काय CRR आणि बँक रेट. तर लक्षात ठेवजा, CRR आपण कोणाकडून घेतला, तर अमेरिकेकडून घेतला. आणि बँक दर आपण ब्रिटनकडून घेतलेली संकल्पना आहे, कारण मध्ये होती, लक्षात ठेवजा. ब वरून ब्रिटन लक्षात ठेवजा, C वरून अमेरिका लक्षात राहते. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, भारतावर अमेरिकेद्वारे किती टक्के आयात शुल्क लावले, भारतावर अमेरिकेने किती टक्के आयात शुल्क लावले, तर 26%, लक्षात ठेवजा. MSME वर्गीकरणात बदल करण्यात आला सूक्ष्म लघु उपक्रमामध्ये. तर तुमच्या स्क्रीनवर नाही का मी फोटो लावतो, तुम्ही बघून घ्या, विचारू शकते इकॉनॉमिक्स थ्रू मध्ये आपल्याला. त्यानंतर लक्षात ठेवजा, नवरत्न दर्जा कंपनी, लक्षात ठेवजा. 25वी IRCTC आणि 26वी IRFC रेल्वे संबंधी आहे, लक्षात ठेवजा. त्यानंतरचा आयकर विधेयक 2025 मध्ये कोणत्या मालमत्तांना भांडवली मालमत्ता म्हणून वर्गीकृत करण्यात आलेले आहे, तर लक्षात ठेवजा. व्हर्च्युअल डिजिटल असेट्स आहे, म्हणजे याला आभासी डिजिटल मालमत्ता म्हणतो. 10,000वा FPO कुठे सुरू करण्यात आला, तर बिहार खगारिया. जागतिक बँकेच्या अहवालात विकसित भारतासाठी 2047 पर्यंत सरासरी विकास दर किती आवश्यक आहे, तर आपल्याला जर 2047 पर्यंत विकसित भारत व्हायचा असेल तर त्यांनी सांगितलं आहे वर्ल्ड बँकनं की तुमचा GDP दर किती असला पाहिजे, 7.8%, लक्षात ठेवा. येणार नाही मला वाटत, परंतु लक्षात ठेवा. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला 150 वर्षे पूर्ण झालेली आहे, लक्षात ठेवा. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज याची स्थापना 1875 झाली. याचा जनक आहे प्रेमचंद रॉयचंद. जुना विचारलेला आहे 13 मध्ये कोण होता जनक. शक्ती योजनाचा संबंध कशा आहे, तर कोळशाचे वितरण कोळशाचं नाही का योग्य वितरण करण्यासाठी, प्लॅनिंग करण्यासाठी शक्ती योजना, लक्षात ठेवा, कोळशा संबंधी आहे. देशातील पहिला PM मित्र पार्क कुठं बांधण्यात आला, सुरू करण्यात आला, तर धार मध्य प्रदेश, लक्षात ठेवा. आणि महाराष्ट्रातील पहिला आहे अमरावती सिद्धेश्वर, लक्षात ठेवा. पेस्ट फिल तंत्रज्ञानाचा अवलंब करणारी पहिली सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी, लक्षात ठेवा. पेस्ट फिल तंत्राचा वापर करणारी पहिली सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे साऊथ ईस्टर्न कोलफील्ड लिमिटेड, लक्षात ठेवा. पेस्ट फिल तंत्राचा अवलंब करणारी पहिली सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे साऊथ ईस्टर्न कोलफील्ड लिमिटेड, लक्षात ठेवा. 2026 पर्यंत भारत कोणाला मागे टाकून जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख विमान वाहतूक बाजारपेठ बनण्याचा अंदाज आहे. विमान वाहतूक बाजारपेठेमध्ये भारत चीनला मागे टाकणार आहे आणि पहिला होणार आहे असं म्हणण्यात अंदाज आहे. पण सर्वाधिक कार्गो मालवाहतूक हाताळणारे बंदर कोणतेही, लक्षात ठेवा. पॅराद्वीप बंदर ओडिसा. भारत सौर व पवन ऊर्जेत कोणाला मागे टाकून 3ऱ्या स्थानी पोहोचला, तर जर्मनीला. हे सुद्धा लक्षात ठेवा. सौर व पवन ऊर्जेत जर्मनीला मागे टाकून भारत 3ऱ्या क्रमांकावर आहे. 250 दशलक्ष टन मालवाहतूक करणारा भारतातील पहिला रेल्वे झोन कोणता आहे, तर ईस्ट कोस्ट रेल्वे, लक्षात ठेवा. ईस्ट कोस्ट हे महत्त्वाचं. असे पहिल्या असलेल्या घडामोडी करावंच लागते. पहिली वैज्ञानिक कोळसा खाण कुठं आहे, हे महत्त्वाचे आहे. बिंदेहारी, मेघालय. कोणत्या राज्याने अर्थसंकल्पात देवनागरी रुपया चिन्ह वगळून त्याऐवजी रुपया चिन्ह स्वीकारले, ते आहे तामिळनाडू, लक्षात ठेवा. आणि हे जे रुपया चिन्ह आहे ना 2010ला नाही का D उदय कुमार यांनी म्हणजे ते केलं होतं तयार, हे लक्षात ठेवा. कोणत्या राज्याचा वास्तविक विकास दर सर्वाधिक आहे,
वास्तविक GDP दर ज्याला म्हणतो किंवा विकास दर म्हणतो ना, तामिळनाडूचाच जास्त आहे, लक्षात ठेवा. वाराणसी येथे मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क सुरू करण्यात आला, हे सुद्धा लक्षात ठेवा. देशातील पहिल्या रोड ट्रेन सोल्युशनची घोषणा केली आहे. तर कोणी केली आहे? वोल्वो ट्रक्सने, लक्षात ठेवा. वोल्वो ट्रक्सने. अशा प्रकारे आपण नाही का जवळपास 96 क्वेश्चन पाहिलेले आहे आर्थिक घडामोडीवरचे. तर तुम्ही ते नाही का व्यवस्थित पाहून घ्या व्हिडिओ, आणि तुम्ही तुमच्या जे सिम्प्लिफाईड आहे त्यातून ते घटक वाचला तर आणखी रिव्हिजनच होईल तुमची. MCQ स्वरूपात आहे, लक्षात राहायला बी इम्पॉर्टंट आहे. बाकी आपल्याला याच्यावर नाही का टॉपिकवर जास्त क्वेश्चन नसतात. आपल्याला ते पर्यावरण, कृषी, पुरस्कार, ऑस्कर हे आपण घेऊ आपण नंतर, समित्या. आता आपल्याला एक एक भाग आपण कव्हर करतच आहोत, तर लगेच येऊ तिथे बी. तर नक्कीच नाही का तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.